मुंबईतील मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्र इथं एक आगळवेगळं प्रदर्शन भरलंय। पोलिसांच्या हत्यारांचं प्रदर्शन, फॉरेन्सिक साहित्य वापरून गुन्ह्याचा तपास कसा केला जातो, एसएसजी कमांडो ऑपरेशन कसं असतं, आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान कोणते कॅमेरे वापरतात, या सर्व गोष्टी या प्रदर्शनात दाखवल्या आहेत। पोलीसचे काम आणि पोलीसचे इन्व्हेस्टिगेशन एक सायन्स आहे। कॉन्टेम्पररी इश्यूज म्हणजे ते फॉरेन्सिक सायन्समध्ये आता नवीन काय काय आता चाललेलं आहे हे सगळं ते दाखवायला एक उद्देश होता। या प्रदर्शनाबाबत सांगतायत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे। मुंबईतल्या अंधेरी येथे मरोळमध्ये मरोळ प्रशिक्षण केंद्र जे त्या प्रशिक्षण केंद्राच्या ग्राउंडवरती एक अनोखं असं प्रदर्शन भरलेलं आहे। महाराष्ट्र राज्यातलं हे प्रथम आणि पहिलं असं एक प्रदर्शन आहे ज्या ठिकाणी फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन कसं केलं जातं किंवा फॉरेन्सिक ज्या गोष्टी आहेत त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा वापर करून आपण भेसळ कशी ओळखू शकतो किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या रेमेडीज आहेत, वेगवेगळ्या मेथड्स आहेत, या सगळ्या आपण या ठिकाणी प्रदर्शनामध्ये येऊन पाहू शकतो, दाखवू शकतो, लोकांना देखील सांगू शकतो आणि या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन भविष्यात आपली कुठली फसवणूक होऊ नये किंवा एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस कसा तपास करतात, कशा पद्धतीनं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं, कशा पद्धतीनं जो आरोपी आहे, जो गुन्हेगार आहे त्याला शोधण्यासाठी पोलीस मेहनत करतात, या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी प्रदर्शन भरण्यात आलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे या ठिकाणी NSG जे आहेत, NSG गार्ड आहेत, म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स, ते जे स्पेशल वेपन्स वापरतात, स्पेशल हत्यारं वापरतात, त्या हत्यारांचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे। खरंच ते खूप पाहण्यासारखं आहे। त्या ठिकाणी ऑटोमॅटिक वेपन्स आहेत, ड्रोन्स आहेत किंवा रॉकेट लॉन्चर आहेत, विविध पद्धतीचे जे त्या ठिकाणी हत्यार आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांचे काही GPS सिस्टम आहेत, या सगळ्या सिस्टम त्या NSG गार्ड जे आहेत त्या ठिकाणी त्यांनी स्टॉलवर लावलेले आहेत। एकंदरच हा जो हे संपूर्ण जे प्रदर्शन आहे मरोळ ग्राउंडवरती ते खरंच खूप पाहण्यासारखं आहे। 2 दिवस आहे, आज गुरुवार होता, उद्या शुक्रवार आहे, परवा शनिवार आहे आणि पुढच्या 2 दिवस देखील हे प्रदर्शन असं सुरू राहणार आहे। त्यामुळे नक्की या प्रदर्शनाला तुम्ही भेट द्या। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक अजित मांढरे, झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।